मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल, आपली स्क्रीन थोडी रिपेअरिंगला गेलेली आहे, त्यामुळे थोडा आपल्याला एक 4-8 दिवस प्रॉब्लेमच आहे. तर मित्रांनो, आपण थोडक्यात आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहितेचा आपल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेवर काय परिणाम होतोय ते सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर थोडक्यात सांगतोय मित्रांनो, आचारसंहिता म्हणजे काय हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर फक्त निवडणुकीच्याच काळात असते आचारसंहिता. परत एकदा सांगतो, निवडणुकीच्या काळात सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व शासन यंत्रणेने निष्पक्ष, स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका व्हाव्यात म्हणून भारत निवडणूक आयोगाने तयार केलेले नियम म्हणजे निवडणूक आचारसंहिता, यालाच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, तर आता मेन इश्यू काय असतो, सत्ताधारी पक्ष किंवा सत्तेतील पक्ष सत्तेचा दुरुपयोग करून परत एकदा निवडणुकीमध्ये निवडून येऊ नये यासाठी हे सगळे नियम लावलेले आहेत. म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी जर कलेक्टरला ऑर्डर देऊन, एसपीला ऑर्डर देऊन त्यांच्या फेवरचे निर्णय घेतले तर सत्ताधारी पक्षालाच फायदा होईल ना याचा, आणि निष्पक्षपणे निवडणुका होणार नाही, त्याला लोकशाही म्हणणार नाही. त्यामुळे आचारसंहिता ही लावण्यात आलेली असते. ठीक आहे, तर पुढे बघू. हे निष्पक्षपातीपणे निवडणुका जी असतात ना, या पारड सारखंच विरोधी पक्ष असो की सत्ताधारी पक्ष असो, म्हणजे कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करता येईल अशी परिस्थिती, सगळ्यांना समान परिस्थिती. आता भरती प्रक्रियेवरील परिणाम काय आहे, तर नवीन भरती प्रक्रिया जाहीर करता येणार नाही. हे लक्षात ठेवा की नवीन भरती प्रक्रिया अजिबात जाहीर करता येणार नाही. सरळ सेवेबाबत हे लागू आहे किंवा पदनिर्मिती, मंजुरी, अर्ज मागवणे हे सर्व थांबते. आता मित्रांनो, जर 9 तारखेला बघा, आता आपली राज्यसेवा आहे आणि आता पोलीस भरतीची ऍड आली, परंतु अर्ज प्रक्रिया चालू आहे. आणि जर 10, 11, 12 तारखेला जर आचारसंहिता लागू झाली तर आपल्या अर्ज प्रक्रिया बंद होतील का? नाही, कारण आचारसंहिते अगोदर ती ऍड आलेली आहे. वाटल्यास आता अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर पुढील भरतीच्या प्रोसेससाठी त्यांना ECI कडून, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून, स्टेट इलेक्शन कमिशन कडून परवानगी मागावी लागते. त्यानंतर ती भरती प्रक्रिया चालू ठेवावी लागते. चालू भरती प्रक्रिया स्थगित केली जाऊ शकते. पूर्वपरवानगीशिवाय पुढील टप्पा घेता येत नाही. म्हणजे पूर्वपरवानगी आवश्यक आहे परीक्षा निकाल यासाठी. त्यानंतर काय, तर निकाल जाहीर करता येत नाही. जर भरती प्रक्रिया झाली परंतु निकाल जाहीर करण्याच्या वेळी आचारसंहिता चालू आहे तर तशा वेळी निकाल जाहीर करता येत नाही. का, तर त्या भरती प्रक्रियेचा परिणाम संबंधित सत्ताधारी पक्षाला होऊ नये. नेमकं तेच आहे. समजा 10,000ची पदभरती आहे, पोलीस भरती, आणि 10,000च्या मागं 5 मेंबर, आई वडील, भाऊ बहीण हे सुद्धा येतात. म्हणजे 10,000 गुणिले 5, 50,000ची वोट बँक कोणाच्या बाजूने जाईल? सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाईल ना, कारण त्यांनी नोकरी दिली. यासाठी निकाल पण जाहीर करता येत नाही. तर ते पूर्वपरवानगीने जाहीर करता येऊ शकते. छोटी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. तर नियुक्ती आदेश देऊ शकत नाही. हे सुद्धा नवीन योजना, निधी वाटप, स्थानांतरण, पदोन्नती यावर बंदी, हे सगळं करता येत नाही. कशामध्ये? आचारसंहितेमध्ये. आचारसंहिता उठल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरू होते किंवा जिथं बंद झाली होती तिथून चालू होते. ठीक आहे, तर अधिकृत आधार काय आहेत यासाठी? ECI, भारत निवडणूक आयोग यांची जे प्रशासकीय निर्णय, नियुक्त योजना जाहीर करू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युली याचा अधिकृत आधार काय आहे या आचारसंहितेचा आणि या भरती प्रक्रियेवरील परिणामाचा? तर हे ECI आहे. ठीक आहे, याचे सोर्सेस मधून हे आपण घेतलेलं आहे. एकच मिनिट, हे किती तर त्यानंतर बघा मित्रांनो, गॅड म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग यांचे आदेश हे सुद्धा याचा अधिकृत आधार आहे. राज्य निवडणूक आयोग, SEC म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र, स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र यांचं आधार आहे. ठीक आहे, आता मी हे हवेत नाही बोलत, हे आधार आहे असं तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, कारण अधिकृत आधाराशिवाय आपल्याला बोलता पण येत नाही. तर सारांश बघू आपण. नवीन भरती प्रक्रिया जाहीर करता येते का? तर नाही. आणि हे आधार म्हणजे काय, तर हे बोलत जे आहोत त्यासाठी आधार काय आहे ते आहे, हे बेस, त्यावर मी बोलत. हे यांनी असं म्हटलेलं आहे त्यामुळे आपण इथं बोलत आहोत. चालू भरती प्रक्रिया काय आहे, तर ती आयोगाच्या परवानगीने चालू ठेवावी किंवा परवानगीशिवाय थांबवावी. परवानगी नसेल तर थांबवण्यात येईल. ठीक आहे, अशी. तर निकाल जाहीर करणे हे पण बंदच, म्हणजे आचारसंहितेच्या काळात जमत नाही. नियुक्ती आदेश तर ते पण बंद, आचारसंहितेच्या काळात जमत. तातडीच्या भरत्या किंवा म्हणजे आरोग्य विभाग असो किंवा पोलीस भरती वगैरे असो, त्या आयोगाच्या परवानगीने शक्य आहे. पोलीस भरतीचे फॉर्म भरणं चालू आहे आणि इन केस जर पोलीस भरती पुढे चालवायची असेल तर त्यांना ECI ची परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, आणि नंतर पोलीस भरती कंटिन्यू होऊन जाते. तर यामधून निष्कर्ष काय मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय भरती प्रक्रिया थांबवली जाते आणि नवीन जाहिरात, निकाल, नियुक्ती, निधी वाटप हे सर्व निवडणुकीनंतरच करता येतात. पण इमर्जन्सी सर्व्हिस जे भरती इमर्जन्सी आहे ती निवडणूक आयोगाच्या परवानगीने करता येते. यावरून असे लक्षात येते की आचारसंहितेत सर्व भरतीवर एक सारखी
की एकसारखी सर्वसाधारण बंदी नाही, मात्र काही गोष्टी स्पष्टपणे नियमन केलेले आहे. एकसारखी बंदी आहे का? अजिबात नाही. तर शासनाच्या या कागदपत्रावरून आपल्याला ते कळलेलं आहे. ठीक आहे. भारत सरकार जलशक्ती मंत्रालय, जिल्हाधिकारी नयागड ओडिसा यांचं पत्रक होतं, त्यावरून आपण हे बोललो. तर बदली किंवा पोस्टिंगवर सुद्धा बंदी आहेत, पण हे 3 वर्ष जर त्या संबंधित होम जिल्हा जे आहे ना 3 वर्ष पूर्ण तिथे निकष लागू. म्हणजे बघा, आचारसंहिता काळात निवडणूक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बदली पोस्टिंग ईसीआयला मंजुरीशिवाय करू नये. ईसीआयची मंजुरी आवश्यक आहे आणि होम जिल्हा 3 वर्ष पूर्ण इत्यादी लागू. होम जिल्ह्यासाठी तुम्हाला 3 वर्ष निकष लागू आहे. डायरेक्ट तुम्हाला देत नाही होम जिल्हा तर यांचा आफ्टर सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर लगेच 3 वर्ष तुमचे 3 वर्षाचा निकष लागू आहे. तर सीईओ दिल्ली यांचं आपण ट्रान्सफर फाईल जे आहे पोस्टिंग स्लाइड्स वगैरे त्या बघितलं, त्यावरून आपण बोलत आहोत. तर सत्ताधारी पक्षाचे प्रशासकीय आर्थिक लाभ देणारे निर्णय टाळणे हे तर आहेतच. अनुदाने, योजना, जाहिरात, शिलान्यास हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड होतच. ठीक आहे. आता भरती प्रक्रियेवर अर्थ थोडक्यात बघू. जाहिरात पूर्वी निघालेली असो वा नियतकालिक असो, एमपीएससी, यूपीएससी, एसएससी इतर वैधानिक प्राधिकरणाद्वारे होणारी नियमित प्रक्रिया सुरू ठेवू शकतात. ठीक आहे. जर वेळापत्रक आलेलं असेल आणि अगोदर वेळापत्रक आले, आचारसंहिता लागू झाली आणि त्यांना आता भरती प्रक्रिया चालू आहे, म्हणजे याचा अर्थ गृहीत धरले ते चालू आहे, फॉर्म भरणे, त्यानंतर आपली परीक्षा, तर त्यांना जे कसं आहे, जर एमपीसी असेल तर त्यांना एवढं काही टेन्शन नाही, परंतु जर सरळ सेवा असेल तर त्यांना टेन्शन नाही, त्यांना परवानगी मागावी लागते. आणि जर काही शंका असल्यास तर ते मग ईसीआय, सीओ याच्याकडून पूर्वलेखी मंजुरी घेतात. पण असं होत नाही. एमपीसीची भरती प्रक्रिया सुरळीत चालू असते. ठीक आहे. गैरवैधानिक मार्गाने म्हणजे नवीन पाऊल उचलण्यासाठी ईसीआयची पूर्वपरवानगी हवी. इथं बरोबरच आहे. म्हणजे थेट भरती म्हणजे कोणती? आपली तेच सरळ सेवा भरती विभागीय पातळीवर. तर ही सर्व सरळ सेवा भरती असंच. आता एमपीसी मध्ये सगळी भरती गेलेली आहे, त्यामुळे एमपीसी जर टाइम टेबल आला तर ठीक, नाही तर एमपीसीला पण सरळ सेवा भरतीवर बंधने येऊ शकते. निर्बंध असं म्हणण्यापेक्षा आचारसंहितेमध्ये भरती आयोजित करता येणार नाही. जर करता आली तर ती मग त्यांना परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे. आता बदली पोस्टिंग तोच नियम. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आचारसंहितेचा भरती प्रक्रियेवर परिणाम होत असते. आणि आता सध्या तरी आपल्या बऱ्याच बॅचेस चालू आहे. बॅचेसच्या ऍडसाठी हा व्हिडिओ बनवला का? अजिबात नाही. तर जस्ट सांगतोय तुम्हाला, बऱ्याच बॅचेस चालू आहे. तुम्ही पुणे परीक्षा पाठशाळेवर जाऊन पोलीस भरती असो, तलाठी असो, की इतर सर्व सरळ सेवा असो, त्या सगळ्या बॅचेस चालू आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. भंडारा चालू आहे. अजून काही? ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपले आरंभ बॅच जी आहे ती मोफत आहे. हा चांगला भंडारा आहे तुमच्यासाठी. तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. आपली मोठी स्क्रीन आल्यानंतर परत आपण त्यावरच दिसणार आहोत. ठीक आहे. आता इथं तर लिहिता पण येत नाही व्यवस्थित. चला, धन्यवाद. अजून काही तुमचे प्रश्न वगैरे असेल तर कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे सगळं सांगायचं काम आहेत का? तर ते तुम्हाला सवयच पडली असेल आतापर्यंत युट्यूबवर, तर ते तुम्ही करणारच आहेत. सगळं नीट असेल आपलं तर. ठीक आहे.